हां, तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण पाहिलं कार्बन कार्बन डबल बॉन्डला चारही प्रकारचे ग्रुप जे वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट असतील अशा कंपाऊंडमध्ये आपल्याला जर आयसोमरिझम डिसाईड करायचे असेल तर सिस आणि ट्रान्स आयसोमरिझम कन्सेप्ट आपल्याला उपयोगाची नाही. त्यासाठी नवीन नॉमेनक्लेचर सिस्टम आपण पाहिली होती, ई अँड झेड नॉमेनक्लेचर सिस्टम. आणि त्याचे ई अँड झेड नॉमेनक्लेचर सिस्टमनुसार आपण मग वेगवेगळी एक्झाम्पल पाहिलेली होती. आता इथे कंपाऊंड दिलेला आहे, पुन्हा काही थोडे एक्झाम्पल आपण पाहू, नंतर पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड असलेला कंपाऊंड आहे. या कंपाऊंडला आता पहिला कार्बन जो आहे, या कार्बनला हे दोन ग्रुप जॉईंट आहेत, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. यांच्यामध्ये आता आपण काय डिसाईड करणार, प्रायोरिटी ऑर्डर. प्रायोरिटी ऑर्डर कशी डिसाईड करणार की त्याला जॉईंट झालेला जो ॲटम असेल किंवा ग्रुप असेल त्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असेल तर त्याला पहिली प्रायोरिटी. आता दोन ग्रुप्समध्ये मग दोघी, हा कार्बन आहे, इकडे पण कार्बन जॉईंट आहे, म्हणून आपण पुढचे ग्रुप कन्सिडर केले. त्याच्यामध्ये आपल्याला CH2 CH2 CH3 अशा प्रकारे 1 2 3 कार्बन इथं आपल्याला होतात. आणि वरच्या ग्रुपमध्ये पाहिलं तर हा CH2 आणि हा CH3 म्हणजे दोनच कार्बन आहेत. यांच्या ॲटॉमिक नंबरची बेरीज केली आणि खालच्या कंपाऊंडच्या ॲटॉमिक नंबरची बेरीज केली तर आपल्याला काय होईल, हा जो ग्रुप आहे मिथेन इथेन आणि प्रॉपाईल ग्रुपचे जे ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी, आणि हा इथाईल ग्रुपचा ॲटॉमिक नंबर त्यानंतर येईल म्हणून त्याला दुसरी प्रायोरिटी. नंतर हा दुसरा कार्बनवरती कन्सिडर केला. याच्यामध्ये दोन ग्रुप जॉईंट आहेत, इथं 1 2 3 4 कार्बन आहेत, इथे 3च कार्बन आहेत म्हणून याला पहिली प्रायोरिटी आणि याला मिळाली आपल्याला दुसरी प्रायोरिटी. आणि यानुसार आता हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये काय आहे, सिमिलर प्रायोरिटी ग्रुप जे आहेत ते फर्स्ट प्रायोरिटी ग्रुप किंवा सेकंड प्रायोरिटी ग्रुप हे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला, म्हणजे हा 2 जो आहे तो ह्या बाजूला आहे, हा दुसऱ्या बाजूला, 1 हा या बाजूला आहे, म्हणून हा झाला 2 विरुद्ध बाजूला प्रेझेंट आहेत म्हणून त्यावेळेला आपण म्हणतो ई आयसोमर, त्याला म्हणतो अँटीजेन. आणि हा जो पर्टिक्युलर कंपाऊंड आहे आता याच्यामध्ये काय 4 इथाईल 5 एन प्रॉपाईल E4 नॉनिन. ई म्हणजे त्याचं कॉन्फिगरेशन झालं. याच्यामध्ये 4 इथाईल हा जो कंपाऊंड याचे आपण नॉमेनक्लेचर करताना आपल्याला माहिती नेहमीप्रमाणे लॉंगेस्ट कंटिन्युअस पॉसिबल चेन आपण सिलेक्ट करतो. या कंपाऊंडमध्ये ही चेन आहे, कंटिन्युअस चेन. अशा प्रकारे ही चेन आहे. याच्यामध्ये जर कार्बनची संख्या आपण जर मोजली तर आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 कार्बन आहेत. टोटल 9 कार्बनची चेन आहे, लॉंगेस्ट चेन म्हणून त्याला आपण म्हणतो. 9 म्हणजे नॉन. आणि या नॉन लॉंगेस्ट चेनमध्ये 4 नंबरचा जो कार्बन आहे त्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे. आपण जर मोजलं 1 2 3 4 इकडने मोजलं 4, 1 2 3 आणि 4 इकडने मोजलं तरी 4 आपल्याला येतात. म्हणून 1 2 3 आणि 4 हा कार्बन जो आहे चौथ्या कार्बनला काय आहे इथे आपल्याला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये काय आहे, हा डबल बॉन्ड आहे म्हणून त्याला आपण 4 नॉनिन असं आपण म्हणतो लॉंगेस्ट कंटिन्युअस चेनमध्ये. इकडनं आपण 1 2 3 आणि 4 इथं हा डबल बॉन्डला कमी नंबर येतो म्हणून आपण 4 नॉनिन असं त्याचं नाव म्हणतो. आणि मग याच्या 4 नॉनिनमध्ये काय आता 4 नॉनिनच्या 4 पोझिशनला हा 4 नंबरच्या कार्बनला कुठला, हा ग्रुप जॉईंट आहे, इथाईल ग्रुप जॉईंट आहे म्हणून 4 इथाईल. आणि 5 नंबरच्या कार्बनला हा ग्रुप जॉईंट आहे तो काय मिथेन इथेन आणि प्रॉपेन म्हणून N प्रॉपाईल, 5 N प्रॉपाईल. ई त्याचं कॉन्फिगरेशन आहे कारण सिमिलर ग्रुप आहे अपोजिट साईडला, हा 4 नॉनिन. अशा प्रकारे याचं आपण कॉन्फिगरेशन डिसाईड करतो. इथे दिलेलं कंपाऊंड आहे सिम्पल. आता फक्त आपल्याला एक डिफरंट एक्झाम्पल बघायचं. अशा प्रकारे जर कंपाऊंडमध्ये हा डबल बॉन्ड असेल, हा डबल बॉन्ड इथं आहे, हा ॲक्च्युली आपला आयसोमरिझम डिसाईड करण्यासाठीचा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, आणि इथं हा डबल बॉन्ड आहे आणि त्याला 2 हायड्रोजन आहेत. 2 हायड्रोजन म्हणजे सारखे असल्यामुळे इथं काय आयसोमरिझमचा प्रश्न येणार नाही. या ठिकाणी आपल्याला आयसोमर आपल्याला या कार्बन कार्बन डबल बॉन्डवर डिसाईड करायचा आहे. त्यावेळेला डिसाईड करताना आपण प्रायोरिटी ऑर्डर देणार, पण प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करताना इथं जो कार्बन आहे ह्याला डबल बॉन्ड असल्यामुळे ह्या कार्बनला कसं कन्सिडर करणार तुम्ही, हा कार्बन आणि 2 कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि 1 हायड्रोजन असं आपण त्या ग्रुपला कन्सिडर करू आणि त्यानुसार मग आपण काय करू, प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करू. आता याच्यामध्ये जर आपण कन्सिडर केलं इथे कसं आहे, हा ग्रुपला 1 2 3 4 कार्बन, 1 2 3 4 कार्बन जॉईंट आहेत. इथं कन्सिडर केलं तर 1 2 3च कार्बन जॉईंट आहेत म्हणून याला आली पहिली प्रायोरिटी, याला दुसरी प्रायोरिटी. दुसऱ्या कार्बनवरती 1 हायड्रोजन आहे, CH3 आहे. ऑब्व्हियसली कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी, हायड्रोजनला दुसरी प्रायोरिटी. आता सिमिलर प्रायोरिटी ग्रुप्स एकाच बाजूला आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, त्यामुळे हा जो आयसोमर आहे तो काय आहे, झेड आयसोमर. याचं नाव आहे मग 3 टर्शियरी ब्युटाईल 1 पेंटीन. 3 टर्शियरी ब्युटाईल म्हणजे काय, 3 पोझिशनला टर्शियरी ब्युटाईल ग्रुप आहे. हा कार्बनची लॉंगेस्ट चेन जर आपण कन्सिडर करायचं म्हटली तर असं अशा प्रकारे
ह्या कार्बनची 1, 2 आणि 3, 1, 2, 3 आणि हा 4 आणि हा 5 असं पेंटीन आहे. याच्यामध्ये मग आपल्याला 3 टर्शियरी ब्युटाईल 3 पोझिशनला काय आहे 1, 2 आणि 3 पोझिशनला हा टर्शियरी ब्युटाईल ग्रुप आहे. असं ओके 1, 2, 3 टर्शियरी ब्युटाईल आणि 1 पेंटीन. 1 पेंटीन म्हणजे 1 पोझिशन, पेंटीन म्हणजे 5 कार्बन 1, 2, 3, 4 आणि 5 कार्बन हा झाला पेंटीन. इथं 1 पेंटीन दिलेलं आहे. हेच दिस नॉमेनक्लेचर इज नॉट ट्रू. 1 पेंटीन नको 2 पेंटीन पाहिजे. 1, 2 पोझिशनला डबल बॉन्ड आहे. इथे दिलेलं आहे प्रिंटिंग मिस्टेक 2 पेंटीन पाहिजे. हा कंपाऊंड आहे त्याचा. हा झाला झेड आयसोमर Z3 टर्शियरी ब्युटाईल 1 पेंटीन. आता जर कार्बन कार्बन सिस्टममध्ये जर 2 डबल बॉन्ड प्रेझेंट असतील तर त्यावेळेला दोघी सेंटर्सवरती आपल्याला काय करावं लागतो सेपरेट आयसोमेरिझम आपल्याला डिसाईड करायचं असतं. पण त्याच्यामध्ये काय दोघी कार्बन आयटम्सवर आपल्याला ग्रुप जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे जॉईंट पाहिजे. इथं आपण पाहिलं CH3H, इथं पाहिलं आपल्याला हा एवढा बल्की ग्रुप आणि हा H. इकडचं पण कन्सिडर केलं तर इथे H आणि हा बल्की ग्रुप. त्यामुळे दोघी कार्बनवरची सेपरेटली आपण काय करणार दोन्ही डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड्सला त्याचं प्रायोरिटी ऑर्डर डिसाईड करणार. त्यामुळे एक डबल बॉन्ड आपण कन्सिडर केला आहे. हा डबल बॉन्ड कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये प्रायोरिटी देताना मग या कार्बनला आता जॉईंट आहे हायड्रोजन आणि CH3मधले कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी, दुसरी प्रायोरिटी हायड्रोजनला. या 2 ग्रुपमध्ये हा मोठा बल्की ग्रुप आहे त्यामुळे त्याची ॲटॉमिक नंबर ऑटोमॅटिकली जास्त येणार आहे म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी आणि हायड्रोजनला दिली आपण दुसरी प्रायोरिटी. त्यानुसार मग आपल्याला सिमिलर प्रायोरिटी ग्रुप जे आहेत 1 प्रायोरिटी कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत ह्या डबल बॉन्डच्या म्हणून तो आयसोमर झाला Z. आणि याच्यामध्ये जर आहे दुसऱ्या कार्बनचं पुन्हा कन्सिडर करताना पुन्हा याला पहिला प्रायोरिटी, हायड्रोजनला दुसरी प्रायोरिटी, इथं हायड्रोजनला दुसरी, कार्बनला पहिली. आणि इथं पाहिलं तर आपण हा जो ग्रुप होता पहिल्या प्रायोरिटीचा एकाच बाजूला आहे हा झाला Z. म्हणून हा जो आहे 2,4 हेक्झॅडाईन याच्यामध्ये ZZ कॉन्फिगरेशन आहे. कसं कॉन्फिगरेशन आहे ZZ कारण दोघी कार्बनला Z. हा 2,4 हेक्झॅडाईन काय आहे तर हा कंपाऊंडची लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन आपण जर मोजली 1, 2, 3, 4, 5 आणि 6 कार्बनची चेन आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. त्यामुळे हा झाला हेक्झेन. डबल बॉन्ड असल्यामुळे हेक्झीन. पण डबल बॉन्ड कसे 2 आहेत. 2 डबल बॉन्ड कसे अल्टरनेट आहेत डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. त्यामुळे हा झाला डाईन. अशा कंपाऊंडला काय म्हणतो आपण डाईन. मग तो कसा आहे त्याच्यामध्ये 2 पोझिशनला आणि 4 पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून 2,4 हेक्झा म्हणजे 6 कार्बन असलेला डाईन आणि त्याचं कॉन्फिगरेशन आहे ZZ. अशा प्रकारे ज्या कंपाऊंड्समध्ये 2 डबल बॉन्ड असतील त्यांच्यामध्ये काय केलं जातं डिसाईड केलं जातं. असे वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेली आहेत पुस्तकामध्ये. तुम्ही ते एक्झाम्पल्स बघा, त्याच्या स्टडी करा आणि तुम्हाला काही डिफिकल्टीज असल्यास त्या मला तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करू शकतात जे तुम्ही करत नाही पण तुम्हाला करायला मुभा आहे. तुम्हाला काही शंका असतील तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे आपण हे जे काही जॉमेट्रिकल आयसोमर्स पाहिले हे डिपेंड्स अपॉन द रिस्ट्रिक्टेड रोटेशन अबाउट द कार्बन कार्बन डबल बॉन्डचा. आता काही कंपाऊंड जे असतात तिथं आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड होतात ह्या एक्झाम्पल्समध्ये. पण आता आपल्याला बघायचं आहे काही वेगळे जॉमेट्रिकल आयसोमर्स. जे जॉमेट्रिकल आयसोमरची वजन जी आहे ती कशामध्ये बघायची ते कंपाऊंड्स विच आर कॉल्ड ॲज ऑक्झाईम्स. कंपाऊंड्स ऑक्झाईम्स आपण कोणाला म्हणतो जे कंपाऊंड्स आहेत त्यांच्यामध्ये 2 प्रकारचे ऑक्झाईम्स असतात. एक अल्डेहाइडचा ऑक्झाईम असतो आणि एक कीटोनचा ऑक्झाईम असतो आणि त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो ऑक्झाईम्स असं म्हणतो. ऑक्झाईम्स कंपाऊंडमध्ये आता तर कंपाऊंड सच ॲज अल्डेहाइड्स RCH डबल बॉन्ड NOH हा जो कंपाऊंड याला आपण ऑक्झाईम म्हणतो. याला ऑक्झाईम का म्हणतो तर ऑक्झाईम्समध्ये असं काय असतो कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड असतो. काय असतो कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. या दिलेल्या कंपाऊंडमध्ये C डबल बॉन्ड N CH डबल बॉन्ड N असा ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याला ऑक्झाईम ग्रुप असं म्हणतो. आणि ह्या कंपाऊंडमध्ये देखील आपल्याला काय म्हणतो आपल्याला आयसोमर्स आपल्याला मिळतात. एक तर कीटोन असतो किंवा एक तर असतो अल्डेहाइड्स. आता याच्यामध्ये कंपाऊंड सच ऑक्झाईम ऑफ अल्डेहाइड्स RCH डबल बॉन्ड NOH इन विच दीज C डबल बॉन्ड N कॅपेबल एक्झिबिटिंग जॉमेट्रिकल आयसोमर्स. याच्यामध्ये आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमरिझम मिळतात. आपण बघूया अल्डेहाइड्स आणि कीटोन्समध्ये कशा प्रकारे आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात.
आता अल्डिहाइड्समध्ये का हा कंपाऊंड आहे जो अल्डॉक्झाईम आहे. हा अल्डॉक्झाईम काय आहे तर RC डबल बॉन्ड O ग्रुप आणि हा H आपल्याला माहिती आहे अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला असतो. ते H असेल इथे तो अल्डिहाइड असतो. त्यामुळे हा कंपाऊंड काय आहे अल्डिहाइड आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला याचं नॉमेनक्लेचर सिस्टम किंवा देताना काय करतो आपण या कंपाऊंडला म्हटलं आहे सीन अल्डॉक्झाईम. याला सीन अल्डॉक्झाईम कशावर डिपेंडेंट असतं पोझिशन ऑफ दिस H आणि OH. H आणि OHची पोझिशन कशी आहे त्यानुसार आपण त्याचं काय करतो ठरवतो सीन किंवा अँटी. हा दिलेला जो कंपाऊंड आहे मग याच्यामध्ये काय आहे इथं हायड्रोजन आणि OH या कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत. हायड्रोजन अल्डिहाइड्समध्ये हायड्रोजन आणि OH एकाच बाजूला आहेत. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या या बाजूला आहेत म्हणून त्याला म्हणतो आपण सीन. पण कुठला ऑक्झाईम आहे हा अल्डिहाइडचा RC डबल बॉन्ड OHचा म्हणून याला म्हणतात सीन अल्डॉक्झाईम. आणि या कंपाऊंडमध्ये काय आहे आता हायड्रोजन आणि OH कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला आहेत म्हणून याला आपण काय म्हणतो अँटी अल्डॉक्झाईम. म्हणजे अल्डॉक्झाईम्समध्ये कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला किंवा विरुद्ध बाजूला दोन ग्रुप असू शकतात हायड्रोजन आणि OH. So depending upon that the nomenclature system is get decided. हे जॉमेट्रिकल आयसोमरिझममध्ये मग हा अँटी झाला आणि हा झाला सी. आता तसंच कीटोन्समध्ये देखील असतं. कीटोन्स आता हा कीटोन्स इथं अल्डिहाइडचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे बेन्झल डॉक्झाईम. हा बेन्झिनचा अल्डिहाइड आहे म्हणून बेन्झल डॉक्झाईम. आता याच्यामध्ये हायड्रोजन आणि OH ग्रुप कसा आहे एकाच पोझिशनला आहे म्हणून सीन कंपाऊंड आहे बेन्झल डॉक्झाईम सीन बेन्झल डॉक्झाईम. इथे हायड्रोजन आणि OH काय अँटी पोझिशनला म्हणजे कार्बन डबल बॉन्डच्या विरुद्ध बाजूला म्हणून झाला अँटी बेन्झल डॉक्झाईम. तसंच कीटोन्समध्ये आता काय झालं इथं आधीच्या अल्डॉक्झाईम्समध्ये हायड्रोजन असतो इथं त्याचं रिप्लेसमेंट कशाने झाली आता R ग्रुपने झालेली आहे म्हणजे तो झाला कीटॉक्झाईम. हा कंपाऊंड पर्टिक्युलरली काय झाला इथं जर R ऐवजी H असेल तर अल्डॉक्झाईम आता इथं R आहे म्हणून कीटॉक्झाईम. कीटोनचं जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे RC डबल बॉन्ड O असतो इथे आणि R डॅश म्हणजे कीटोन. त्यामुळे हा कीटोन सारखाच आहे म्हणून याला म्हणतो कीटॉक्झाईम. याच्यामध्ये कंडिशन काय आहे मात्र कीटॉक्झाईम्समध्ये R आणि R डॅश हे सारखे नको आहे. दोन्ही ग्रुप कसे सारखे नको त्यामुळे आपल्याला जॉमेट्रिकल आयसोमरिझम मिळते. मग दिलेला आता एक कंपाऊंड आहे समजा इथं PH CH3C डबल बॉन्ड OH. याच्यामध्ये काय आता पोझिशन जर आपला CH3 ग्रुप आणि OH कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या एकाच बाजूला आहेत पण इथं फिनिल आणि OH हे काय एकमेकांच्या अपोजिट साईडला याच्यामध्ये मग नॉमेनक्लेचर करताना त्या पद्धतीने आपण मांडणार. म्हणजे इथं कोण आहे एका बाजूला CH3 आणि OH म्हणजे काय सीन काय आहे OHला OH ग्रुपच्या बाबतीत हा CH3 एकाच बाजूला आहे म्हणजे सीन आहे म्हणून लिहिलं सीन मिथाईल. पण काय त्याच वेळेला OHच्या अपोजिट साईडला PH आहे म्हणजे फिनिल रिंग कसं आहे अँटी आहे म्हणून लिहिलं अँटी फिनाईल. आणि हा ऑक्झाईम कुठला कीटोनचा ऑक्झाईम म्हणून लिहिलं कीटॉक्झाईम. सीन मिथाईल कारण मिथिल ग्रुप आणि OH एकाच बाजूला आहेत म्हणून सीन मिथाईल. PH आणि OH अपोजिट साईडला आहेत म्हणून अँटी फिनाईल कीटॉक्झाईम. तेच आपण उलट पोझिशन करून इथे लिहिलेलं आहे C6H5 म्हणजे हा बेन्झीन आहे म्हणजेच त्याला फिनिल रिंग म्हणतो. हा OHच्या एकाच बाजूला आहे म्हणून लिहिलं सीन फिनाईल. मात्र CH3 कसा आहे इथे या कंपाऊंडमध्ये अँटी पोझिशनला म्हणजे कार्बन नायट्रोजन डबल बॉन्डच्या विरुद्ध बाजूला म्हणून अँटी मिथाईल. हा मिथाईल याला काय अँटी कीटॉक्झाईम. अशा प्रकारे अल्डॉक्झाईम्स आणि कीटॉक्झाईम्सच्या आयसोमरिझमचं आपण काय करतो नॉमेनक्लेचर आपण करतो. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला त्याच्यामध्ये पाहता येतील अल्डॉक्झाईम आणि कीटॉक्झाईमच्या बाबतीत. सो अशा प्रकारे एक्झाम्पल्स तुम्ही त्याच्या स्टडी करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर पुन्हा तुम्ही मला व्हॉट्सॲपवर विचारू शकतात. आता हा झाला जॉमेट्रिकल आयसोमरिझम. जॉमेट्रिकल आयसोमरिझम जे आहे त्याच्यामध्ये कार्बन डबल बॉन्डचं रोटेशन होत नाही त्यामुळे जे आयसोमर्स आपल्याला मिळतात त्याला आपण म्हणतो जॉमेट्रिकल आयसोमर्स. आता पुढचा आयसोमर्स जे बघणार आहोत त्याला म्हणतो आपण कन्फर्मेशनल आयसोमर्स. ते कन्फर्मेशनल आयसोमर्स कशामुळे आपल्याला मिळतात तर आपल्याला माहिती आहे कार्बन सिंगल बॉन्ड जो असतो कार्बन सिंगल बॉन्डमध्ये दोन कार्बन जर असतील तर कार्बन सिंगल बॉन्डमध्ये एक कार्बन जर आपण इंटॅक्ट ठेवला आणि दुसऱ्या कार्बनला जर रोटेट करायला सुरुवात केली तर काय होतं दे रोटेशन इज पॉसिबल.
त्यामुळे आपल्याला काय होतं, एका कार्बनवरचे ॲटम्स आणि दुसऱ्या कार्बनवरचे ॲटम्स रोटेशनमुळे प्रत्येक वेळेला त्यांची काय होते, पोझिशन बदलते. म्हणजे 2 कार्बनवरचा बॉन्ड अँगल हा बदलतो आणि त्याच्यामुळे जे काय आयसोमर्स आपल्याला मिळतील त्या आयसोमर्सला आपण म्हणतो कन्फर्मेशनल आयसोमर्स. आणि ही जी काही फिनॉमिनन आहे तिला आपण म्हणतो कन्फर्मेशनल आयसोमरिझम. तर लेट अस सी द डेफिनेशन. द डिफरंट अरेंजमेंट्स ऑफ ॲटम इन अ स्पेस that results from the free rotation about the carbon-carbon single bond are called as the conformations or conformational isomers, and the rotational isomers and the phenomenon is called as a conformational isomerism. आता आपल्याला स्पेसमध्ये मग कार्बन कार्बन डबल बॉन्डचे आपण आता हे कंपाऊंड असं पण पाहिलं, याच्यामध्ये लिहिलेलं आहे आपण प्रोजेक्शन, न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला, शार्प्स प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये जर कंपाऊंड लिहिला तर आपल्याला अशा प्रकारे कंपाऊंड आपल्याला लिहिता येतं न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये. तर हा एक कार्बन आहे, हा मागचा कार्बन आहे. याचे एक कार्बन जर आपण स्थिर ठेवला आणि दुसरा जर फिरवला तर आपल्याला त्याच्यामध्ये काय होतं, रोटेशन. मग आपण समजा पहिला कार्बन जो आहे इथे आहे, या कार्बन जर फिरवलं तर त्याचे रोटेशनने हा एक हायड्रोजन आहे एका मागच्या कार्बनवरचा आणि हायड्रोजन पुढच्या कार्बनवरचा, या दोघांमध्ये जो अँगल असतो त्याला आपण म्हणतो डायहायड्रल अँगल. इथं पर्टिक्युलर 60 डिग्रीने आहे. जर आपण त्याचं रोटेशन केलं तर काय झालं, हा कार्बनचं आपण रोटेशन केलं हायड्रोजनचं, तर रोटेशन ह्याचं आता हा रोटेट केला तर इकडे आला तर त्यांचे अँगल बदलतात. आता इथे ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये कसं आहे, हा हायड्रोजन पहिल्या कार्बनवरचा आणि हा दुसऱ्या कार्बनवरचा, यांच्यामधला अँगल पाहिला तो 180 डिग्री. याला आपण डायहायड्रल अँगल ते हे डायहायड्रल अँगलची कन्सेप्ट आपल्याला अँगल बिटवीन द 2 ॲटम्स ऑफ 2 डिफरंट कार्बन्स इन कंपाऊंड आर कॉल्ड ॲज अ डायहायड्रल अँगल. ज्या 2 कार्बनवरचे जे वेगवेगळे ग्रुप्स किंवा ॲटम्स असतील त्यांच्यामध्ये जो अँगल असतो त्याला डायहायड्रल अँगल, आणि त्या डायहायड्रल अँगल आपल्याला कन्फर्मेशनसाठी उपयोगाचे आहेत. आपण ते आता बघणार आहोत कन्फर्मेशनल आयसोमर्स कसे होतात. आता कन्फर्मेशनल आयसोमर्स आपण बघू इथेन कंपाऊंडमध्ये, इथेन मॉलिक्युलमध्ये. CH3 म्हणजे काय, इथेन. हा इथेन जो आहे याचं जर आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युल्यामध्ये कंपाऊंड लिहिला तर काय, हा कार्बन त्याला जॉईन झालेले 3 हायड्रोजन आणि हा दुसरा सर्कलने त्याच्या पेरीफेरीवर हायड्रोजन 3 काढलेले आहेत. हा झाला तुमचा 3 हायड्रोजन. आता हा ज्या पर्टिक्युलर कंपाऊंड जो आहे इथेन मॉलिक्युलमधला त्याच्यामध्ये हायड्रोजनच असल्यामुळे आता इथं आहे 2 हायड्रोजन जे आहेत या कार्बनवरचा एक्झॅक्टली एकमेकांच्या मागे आहेत. हा हायड्रोजन आणि हा हायड्रोजन एकमेकांच्या मागे आहेत, हे पण एकमेकांच्या मागेल. म्हणजे इथं डायहायड्रल अँगल काय झाला, 0 डिग्री. किती झाला, 0 डिग्री, किंवा त्याला 360 डिग्री पण म्हणतो, कारण 360 डिग्रीने जर एक कार्बन रोटेट केला तर पुन्हा हीच पोझिशन मिळते. म्हणजे एक हायड्रोजनच्या मागे दुसरा हायड्रोजन, याला म्हणतात इक्लिप्स्ड. याला काय म्हणतात, इक्लिप्स्ड कन्फर्मेशन. याला कुठलं कन्फर्मेशन म्हणतात, इक्लिप्स्ड. ज्या कंपाऊंड्समध्ये एकमेकांच्या एक्झॅक्टली बिहाइंड असतात त्याच्यामध्ये डायहायड्रल अँगल 0 डिग्री किंवा 360 डिग्री असतो आणि त्यांच्यामध्ये आपण म्हणतो त्याला इक्लिप्स्ड. आणि यांच्यामध्ये काय असतं, इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये हे जे 2 हायड्रोजन आहे यांचं डिस्टन्स पण कमी असतं. हे 2 हायड्रोजन यांचं डिस्टन्स कसं असतं, कमी असतं. आता याच्यामध्येच हा पुढचा कार्बन जो कार्बन आपण इंटॅक्ट ठेवला आणि हा मागचा रोटेट केला तर आपल्याला अशा प्रकारे आपण 60 डिग्रीने रोटेट केला तर ही पोझिशन मिळते. आता ही पोझिशन जी मिळाली आपल्याला याच्यामध्ये जे काही 2 हायड्रोजन होते ज्याच्यामध्ये 0 बॉन्ड अँगल होता, इथं तो झाला 60 डिग्री. कुठलेही 2 हायड्रोजन घेतले 2 वेगवेगळ्या कार्बनवरचे तर त्यांचा अँगल आहे 60 डिग्री. त्या 60 डिग्री जर बॉन्ड अँगल असेल त्यावेळेला जी पोझिशन असते त्याला म्हणतात स्टॅगर्ड कन्फर्मेशन. हे झालं इक्लिप्स कन्फर्मेशन आणि हे झालं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये काय असतं, हायड्रोजन्स आहेत 2 कार्बनवरचे, दे आर फार अवे, एकमेकांपासून लांब असतात. त्यामुळे काय आहे, ज्या वेळेला बॉन्ड अँगल 60 डिग्री असतं त्यावेळेला हायड्रोजन एकमेकांपासून लांब असतात. त्यांच्यामधले इंटरॅक्शन जे असतील मग स्टिरिक इंटरॅक्शन ज्याला म्हणतो त्या कमी असतात. त्यामुळे हे स्टॅगर्ड कन्फर्मेशन हे जास्त स्टेबल असतं इक्लिप्स कन्फर्मेशनपेक्षा. कारण काय, याच्यामध्ये अँगल 0 असल्यामुळे आणि ते एकमेकांच्या जवळ असल्यामुळे एकमेकांपासूनच्या रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे मॉलिक्युलॅरिटी थोडीशी डिस्टर्ब होते, थोडीफार एनर्जी वाढते मॉलिक्युलची, थोडी स्टॅबिलिटी कमी होते आणि त्यामुळे ते लेस स्टेबल असतं इक्लिप्स कन्फर्मेशन. आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन कसं असतं, जास्त स्टेबल असतं. मग ह्या इथेनचे 2 कन्फर्मेशन आहेत, इक्लिप्स कन्फर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन. त्याचं आपण ॲनालिसिस पाहिला तर पण द मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन स्टॅगर्ड कन्फर्मेशन काय आहे, हे स्टॅगर्ड कन्फर्मेशन इज अ मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन. का आहे तर त्याच्यामध्ये काय हायड्रोजन जे आहेत कन्फर्मेशन बिकॉज हायड्रोजन अँड बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आर ॲट अ मॅक्झिमम डिस्टन्स. हे सगळे बॉन्ड जे आहेत ते पेअर जे आहेत
किंवा हायड्रोजन जे आहेत ते कसे दे आर फार अवे, एकमेकांपासून लांब आहेत. त्यांचा डायहेड्रल अँगल काय असतो त्यावेळेला अँगल 60 डिग्री असेल, 180 डिग्री असेल आणि 300. ह्याला जर रोटेट केलं आपण एकेका वेगवेगळ्या तर त्यावेळेला 60, 180 आणि 300 बॉन्ड अँगल असेल त्यावेळेला आपल्याला स्टॅगर्ड कन्फर्मेशन मिळतं. आणि त्यामुळे ते फार हवे असल्यामुळे त्यांच्यामध्ये काय दे कॉजेस ए मिनिमम रिपल्शन अँड हेन्स एनर्जी कंटेंट ऑफ द कन्फर्मेशन ही लोएस्ट. मिनिमम रिपल्शन असल्यामुळे या कन्फर्मेशनची एनर्जी कशी असते, कमी असते. त्यामुळे दिस इज मोस्ट स्टेबल अँड मोस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन. हे कन्फर्मेशन कसं आहे इथियनचं स्टेबल आणि प्रिफर्ड कन्फर्मेशन आहे कोणापेक्षा, इक्लिप्स कन्फर्मेशनपेक्षा. कारण याच्यामध्ये डायहेड्रल अँगल आहे 0 डिग्री 360 डिग्री असल्यामुळे किंवा 120 डिग्री जरी असेल, कारण इथं 60 आणि 60 आलं तर हीच पोझिशन मिळते, 120 डिग्री असेल त्यावेळेला आपल्याला मिळतं इक्लिप्स कन्फर्मेशन. बॉन्ड अँगल त्याच्यामध्ये जे आहेत ते क्लोजर असतात आणि डायहेड्रल अँगल 0, 120 आणि 240 डिग्री असतं त्या किंवा 360 डिग्री असतं त्यावेळेला त्यांच्यामध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे कॉजेस मॅक्झिमम रिपल्शन त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे एनर्जी वाढते आणि ही एनर्जी आहे कितीने वाढते, स्टॅगर्ड कन्फर्मेशनपेक्षा 3 किलो कॅलरी पर मोलने. त्यामुळे हे कन्फर्मेशन लेस स्टेबल आहे इथेनचं आणि त्यामुळे त्याला आपण म्हणतो टॉर्शनल बॅरियर. हे 3 किलो कॅलरी म्हणजे याला रोटेट केलं आता याच्यामध्ये कन्व्हर्शन आणि याला रोटेट केलं तर ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन होतं. इक्लिप्सचं कन्फर्मेशन स्टॅगर्डमध्ये आणि स्टॅगर्डचं कन्फर्मेशन कशामध्ये होतं, इक्लिप्समध्ये. त्यावेळेला 3 किलो कॅलरी पर मोल एवढी एनर्जी त्याला लागते. हा त्याचा एनर्जी बॅरियर झाला दोघी कन्फर्मेशनच्या इंटरचेंजच्या. त्यामुळे इक्लिप्स कन्फर्मेशन इज लेस स्टेबल. आता हे दोघी कन्फर्मेशन जे आहेत ती आपल्याला एनर्जी प्रोफाईल डायग्रॅमने रिप्रेझेंट केलेले आहेत. हे काय आहे, पोटेन्शियल एनर्जीचा हा आणि ॲक्सिस आहे, हा ॲक्सिस आहे डायहेड्रल अँगल. डायहेड्रल अँगल 0, 60, 120, 180, 240, 300 आणि 60 डिग्रीला. आपण 0 डिग्रीला ज्या वेळेला आपल्याला बॉन्ड अँगल असतो त्यावेळेला आपल्याला काय असतं, इक्लिप्स कन्फर्मेशन. म्हणजे मॉलिक्यूल इथं काय इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये आहे, त्याची एनर्जी जास्त असते किती, 3 किलो कॅलरी पर मोल स्टॅगर्डपेक्षा. म्हणून इथं आपण दाखवलेली आहे 3 किलो कॅलरी ही एनर्जी. इथून जर मॉलिक्यूल रोटेट करायला सुरुवात केली तर पहिल्यांदा आपल्याला मिळतं 60 डिग्रीला आपण येतो. त्यावेळेला मॉलिक्यूलची एनर्जी कमी होते. म्हणजे 2 हायड्रोजनमध्ये ज्या वेळेला 60 डिग्री अँगल होईल असा प्रकारे इथे त्यावेळेला आपण इथं पोचतो आणि त्यावेळेला असतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. काय असतं, स्टॅगर्ड कन्फर्मेशन. त्याची एनर्जी कमी झालेली आहे आता डाऊन 3 किलो कॅलरी पर मोलने, त्यामुळे ते स्टेबल असतं. पुन्हा त्याला आपण 60 रोटेट करायला सुरुवात केली म्हणजे आता हा 60पासून इथून रोटेट करतोय तर अजून 60 म्हणजे 120 होईल. हा इथं येईल, हा इथं आला, 120 झाला. त्यावेळेला मात्र एनर्जी कन्फर्मेशनची वाढते कारण डिस्टन्स काय होतं पुन्हा जवळ येतं. म्हणून त्यावेळेला इक्लिप्स कन्फर्मेशन मिळतं 120 अँगलला. इथे इक्लिप्स कन्फर्मेशन इथं आहे, इक्लिप्स कन्फर्मेशन. पुन्हा त्याला पुढे रोटेट केलं ज्यावेळेला दोघांमधला अँगल 120 होईल त्यावेळेला पुन्हा मिळतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. पुन्हा त्याला रोटेट केलं 60 डिग्रीने पुन्हा 240 डिग्री आपल्याला मिळेल त्यावेळेला मिळतं इक्लिप्स कन्फर्मेशन. पुन्हा त्याला रोटेट केलं पुन्हा आपल्याला अँगल मिळेल 300 त्यावेळेला पुन्हा स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि पुन्हा रोटेट केलं 360ला तर त्याच्यामुळे इक्लिप्स कन्फर्मेशन. म्हणजे बॉन्ड अँगल 60, 180, 300 ज्या वेळेला असेल त्यावेळेला स्टॅगर्ड कन्फर्मेशन असतं आणि ते स्टेबल असतं. आणि ज्या वेळेला बॉन्ड अँगल 0, 120, 240 आणि 360 असेल त्यावेळेला ते काय असतं, इक्लिप्स कन्फर्मेशन असतं. आणि दोघांचं एनर्जी वेगळी 3 कन्फर्मेशन. आणि त्यामुळे काय आहे, हे दोघी कन्फर्मेशनमध्ये इक्लिप्स कन्फर्मेशन इज लेस स्टेबल, त्याची जास्त एनर्जी असते आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन इज मोर स्टेबल. पण त्यांचे एनर्जी वेगळे किती आहे, 3 किलो कॅलरी पर मोल. आता ऑर्डिनरी टेम्परेचरला हे 3 किलो कॅलरी पर मोल एनर्जी जर पाहिली ती फारच कमी आहे. एनर्जी कशी आहे, रूम टेम्परेचरपेक्षा फारच कमी आहे. त्यामुळे हे दोघी कन्फर्मेशन जे आहे इक्लिप्स आणि स्टॅगर्ड ते आर इंटर कन्व्हर्टिबल. म्हणजे स्टॅगर्डचं इक्लिप्समध्ये आणि इक्लिप्सचं स्टॅगर्डमध्ये कन्फर्मेशनचं कन्व्हर्शन हे रूम टेम्परेचरला सतत चालू असतं. त्यामुळे आपण स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि इक्लिप्स कन्फर्मेशन हे सेपरेट आउट करू शकत नाही. दे कॅन नॉट बी आयसोलेटेड. दीज कन्फर्मेशन्स आर इंटर कन्व्हर्टिबल. They cannot be isolated at room temperature because the energy barrier 3 kilocalorie per mole is very small at ordinary temperature, and at this temperature
So we are not able to isolate the conformations, and that's why these conformations are not interconvertible. मग आपल्याला माहिती इथेनमध्ये 2 कन्फर्मेशन आहेत, इक्लिप्स कन्फर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन. त्याच्यामध्ये इक्लिप्स कन्फर्मेशन हे कमी स्टेबल आहे, स्टॅगर्ड कन्फर्मेशन हे काय आहे जास्त स्टेबल आहे. कारण का स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये 2 कार्बनवरचे ॲटम्स जे आहेत ते आर फार अवे फ्रॉम इच अदर, स्टिरिक इंटरॅक्शन्स आर लेस, अँड दॅट्स वाय एनर्जी ऑफ दिस कन्फर्मेशन इज लेस, अँड दॅट्स वाय दिस कन्फर्मेशन इज मोर स्टेबल. पण इक्लिप्स कन्फर्मेशन काय आहे, ॲटम्स ऑफ 2 डिफरंट कार्बन ॲटम्स ग्रुप्स ऑर ॲटम्स ऑफ 2 डिफरंट कार्बन ॲटम्स आर क्लोजर टू इच other. There are the steric interactions, and due to that the energy of conformation increases up to 3 kilocalorie per mole, and that's why this is a less stable conformation. आता बघू आपण पुढचं मॉलिक्यूल जो आहे तो प्रॉपेन मॉलिक्यूल CS3 CS2 CS3. आता याच्यामध्ये काय फक्त फरक आहे, एक हायड्रोजन जो होता इथेनमधला तो रिप्लेस झाला आणि तो CS3ने रिप्लेस झाला की आपल्याला मिळतो प्रॉपेन मॉलिक्यूल. 2 इथेनमध्ये 2 असतात, प्रॉपेनमध्ये एक जास्तीचा काय असतो कार्बन CS3 ग्रुप असतो. आता हे झालं त्याचे 2 कन्फर्मेशन. मग पुन्हा ज्या वेळेला हे ग्रुपमध्ये 0 अँगल असेल, CS3 आणि HH यांच्यामध्ये 0 अँगल असेल किंवा 360 असेल किंवा 120 असेल, त्यावेळेला अशा प्रकारचं कन्फर्मेशन आपल्याला मिळतं. त्याला जर रोटेट केलं 60 डिग्रीने, आपण मागचा कार्बन आपण रोटेट केलेला आहे 360ने, तर हे कन्फर्मेशन मिळालं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आता याच्यामध्ये काय आहे पुन्हा स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये ग्रुप्स आर फार हवे, दी एनर्जी इज मोर. पण याची एनर्जी काय इथं बल्की CS3 ग्रुप आहे. आधीच्या याच्यामध्ये हायड्रोजन होता, इथं काय दिस बल्की CS3 ग्रुप. त्यामुळे इथेनमध्ये च्या स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि प्रॉपेनच्या स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये जर कंपॅरिझन केली तर प्रॉपेनचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन कमी स्टेबल आहे, इथेनचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन जास्त स्टेबल आहे. कारण इथे CS3 आहे, इथे यांची हे एकमेकांपासून लांब आहे तरी हा ग्रुप लहान आहे, त्यामुळे इंटरॅक्शन नाही. इथं कसं आहे थोडंसं ग्रुप थोडा मोठा आहे, बल्की ग्रुप आहे, त्यामुळे थोड्याफार इंटरॅक्शन असतील म्हणून याची एनर्जी थोडीशी वाढते. आणि पण मात्र स्टॅगर्ड कन्फर्मेशनची प्रॉपेनची इथं ही 0 कन्सिडर केलेली आहे. याच्यामध्ये इथं जर कन्सिडर केलं CS3 H इंटरॅक्शन आहे. आता हा बल्की CS3 ग्रुप आहे आणि H ग्रुप आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह 2 ग्रुप एकमेकांना रिपेल करतात, त्यामुळे जास्त रिपल्शन आहे कारण हा ग्रुप मोठा आहे. आणि त्यामुळे एनर्जी या कन्फर्मेशनमध्ये CS3H एक CS3H आणि एक HH आणि दुसरं 2 HH इंटरॅक्शन इक्लिप्सिंग इंटरॅक्शन असल्यामुळे या इक्लिप्स कन्फर्मेशनची एनर्जी काय होते जास्त वाढते. त्यामुळे इक्लिप्स कन्फर्मेशन ऑफ प्रॉपेन हे कसं आहे, हे कमी स्टेबल आहे कोणापेक्षा स्टॅगर्ड कन्फर्मेशनपेक्षा. 2 बेसिक कन्फर्मेशन्स आहेत प्रॉपेनमध्ये. आता त्याचं कन्फर्मेशनल ॲनालिसिस आपण ज्या वेळेला पाहू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. आता याची एनर्जी येते 0.3 किलो कॅलरीने जास्त आहे कोणापेक्षा इथेनपेक्षा. आता इथं पण एनर्जी बॅरियर आहे दोघांमध्ये 3.3 किलो कॅलरी. तिथं कसं होतं 3 किलो कॅलरी होतं, इथं कसं आहे 3.3 किलो कॅलरी पर मोलने काय आहे या दोघांमधली एनर्जीचा डिफरन्स असतो. आता आपण कन्फर्मेशनल याच्यामध्ये पाहिले 2 कन्फर्मेशन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन आणि इक्लिप्स कन्फर्मेशन. आता पुढचा मॉलिक्यूल जो आहे तो कन्फर्मेशन ऑफ N ब्युटेन. N ब्युटेनमध्ये काय झालं, आता इथे एक CS3 वाढला, इथेनमध्ये 2च CS2 CS3, इथं CS3 CS3 होतं. आता याच्यातला एक हायड्रोजन गेला, एक CS3 टाकला, याच्यातला एक हायड्रोजन गेला, एक CS3 टाकला. तर अशा प्रकारे हा मॉलिक्यूल आपल्याला ब्युटेन मिळाला. मिथेन, इथेन, प्रॉपेन आणि ब्युटेन. याचा जर आपण न्यूमन प्रोजेक्शन फॉर्म्युला काढला तर अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स मिळतात. आता इथं CS3 ग्रुप जे आहेत ते दोन्ही एकमेकांना इक्लिप्सिंग पोझिशनला आहेत. इथं HH आणि इथं HH. इथं बॉन्ड अँगल आता हा 0 आहे किंवा त्याला म्हणून आपण 360 पण म्हणू शकतो. त्यावेळेला फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन आहे. ज्या वेळेला ब्युटेनमध्ये बॉन्ड अँगल 0 किंवा 360 असतील त्याला फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन असं म्हणतो. आणि ह्या कंपाऊंड फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये काय आहे, CS3 दोघी बल्की ग्रुप मोठे ग्रुप असल्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्सिव्ह इंटरॅक्शन्स हा स्ट्रॉंग. आता कशा होतील, रिपल्सिव्ह इंटरॅक्शन स्ट्रॉंग होतात आणि पुन्हा HH इंटरॅक्शन पण आहे, दुसरी HH 2 HH इंटरॅक्शन्स पण आहेत. त्यामुळे या फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशनची एनर्जी जास्त वाढते, ही एनर्जी वाढते आणि ही एनर्जी जी आहे 3.4 किलो कॅलरी पर मोल एवढी होते. म्हणून इक्लिप्स कन्फर्मेशन जे आहे हे लेस स्टेबल कन्फर्मेशन आहे. कसं आहे, कमी स्टेबल कन्फर्मेशन आहे कोणाचं, N ब्युटेनचं. आता आपण त्याला ह्या ग्रुपला पहिला जो हा कार्बन इंटॅक्ट ठेवला आणि मागचा जो कार्बन आहे रोटेट केला 60 डिग्रीने, तर आपल्याला हे
पहिलं कन्फर्मेशन मिळालं. याला म्हणतात गॉय कन्फर्मेशन. 60 डिग्रीला इथं काय मिळतं? गॉय कन्फर्मेशन. C2C3 बॉन्ड आपण रोटेट केला आणि याच्यामध्ये 2 CH3 ग्रुप जे आहेत ते ॲट द 60 डिग्री कसं आहेत आता 60 डिग्रीला. आता थोडंसं ग्रुप एकमेकांपासून लांब गेले म्हणून थोड्या स्टिरिक इंटरॅक्शन कशा झाल्या? कमी झाल्या. याला म्हणतात गॉय कन्फर्मेशन. आता अजून पुन्हा आपण रोटेट केलं तर हा CH3 कुठे येईल? इथे, म्हणजे हा इथे आला. ते मिळालं आपल्याला. याच्यामध्ये CH3H CH3H आणि HH असे पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. हे फुल्ली इक्लिप्स तर हे कसं आहे? पार्शियली इक्लिप्स्ड. हे कमी प्रमाणावरती एकमेकांना इम्पोज करतात म्हणून. आता याच्यामध्ये पण कसं आहे? CH3H आणि CH3H इंटरॅक्शन 2 आणि HH याचे 3 इंटरॅक्शन्स आहेत म्हणून याची पण एनर्जी काय आहे? याची पण एनर्जी वाढते. पण याची एनर्जी जी आहे हे फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशनपेक्षा थोडी कमी असते कारण इथं बल्की ग्रुपच्या इंटरॅक्शन आहे, तिथं CH3H इंटरॅक्शन आहे. 120 डिग्री ज्या वेळेला बॉन्ड अँगल होतो मग त्यावेळेला आपल्याला मिळतं पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. आता आपल्याला पुन्हा त्याचं रोटेशन पुन्हा जर केलं, हा CH3चा पुन्हा 60 डिग्रीने रोटेशन केलं तर इथे येईल, आला मग खाली. आता बॉन्ड अँगल किती झाला दोघांमधला? 180 डिग्री. त्यावेळेला पुन्हा आपल्याला मिळतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आपल्याला काय मिळतं? हे मिळतं स्टॅगर्ड कन्फर्मेशन. या स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये बघा CH3 दे आर फार अवे फ्रॉम इच अदर. एकमेकांपासून खूप लांब आहेत. इतर ग्रुप सगळे लांब आहेत. त्याच्यामुळे त्याच्यातल्या स्टिरिक इंटरॅक्शन, टॉर्शनल इंटरॅक्शन या दोन्ही प्रकारचे इंटरॅक्शन कमी होतात आणि याची एनर्जी कमी होते म्हणून हे जास्त स्टेबल आहे. ज्या कन्फर्मेशनची एनर्जी कमी ते जास्त स्टेबल. हे जास्त स्टेबल कन्फर्मेशन आपल्याला मग मिळालं. याला म्हणतो आपण स्टॅगर्ड किंवा अँटी. अँटी का म्हणतो? तर CH3 आर अँटी टू इच अदर. दोघी एकमेकांना अँटी आहेत म्हणून त्याला म्हणतात स्टॅगर्ड किंवा अँटी कन्फर्मेशन. आता याच्यामध्ये पुन्हा याला 60 डिग्रीने रोटेट केलं तर हा CH3 इथं येणार आहे म्हणजे हा आला CH3. पुन्हा आपल्याला दुसरं कन्फर्मेशन मिळालं पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. जसं हे कन्फर्मेशन होतं तसंच हे पुन्हा 240 डिग्रीला पुन्हा आपल्याला 180 + 60 240ला मिळालं पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. याची पण एनर्जी जास्त असते कारण इथं पण 2 इंटरॅक्शन आहे. याची आणि याची एनर्जी सारखीच आहे. याची एनर्जी आणि याची एनर्जी कारण काय? सारख्याच पोझिशन CH3H CH3H HH सारख्याच इंटरॅक्शन्स आहेत. आता पुन्हा याला CH3ला रोटेट केला तर पुन्हा हा CH3 इथं येईल. हा इथला रोटेट होऊन इथं आला म्हणजे बॉन्ड अँगल त्यावेळेला आहे 300 डिग्री. गॉय सेकंड. जसं गॉय फर्स्ट आहे गॉय सेकंड हे सारखेच एनर्जी असलेले कन्फर्मेशन्स आहेत. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स मिळतात N ब्युटेनमध्ये. N ब्युटेनमध्ये मग आपल्याला 1 2 3 4 5 आणि 6 कन्फर्मेशन मिळाले. पहिलं आहे फुल्ली इक्लिप्स्ड, बॉन्ड अँगल आहे 0 डिग्री 360. 60 डिग्रीने रोटेशन मिळालं गॉय फर्स्ट. नंतर त्याला 60 डिग्रीने पुन्हा रोटेट केलं, बॉन्ड अँगल 120 झाला पार्शियली इक्लिप्स्ड. पुन्हा रोटेशन केलं स्टॅगर्ड 180 डिग्री ज्या वेळेला बॉन्ड अँगल होईल. पुन्हा 60ने रोटेट केलं, बॉन्ड अँगल झाला 240. त्यावेळेला मिळालं पुन्हा पार्शियली इक्लिप्स्ड आणि त्याला पुन्हा रोटेट केलं तर त्याला मिळालं गॉय कन्फर्मेशन. N ब्युटेनमध्ये असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स मिळतात. त्याचं अजून डिस्कशन आपण बघू. फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये आपण पाहिलेलं आता फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये काय CH3 इंटरॅक्शन. त्याच्यामध्ये C2C3 वरचे जे ग्रुप्स आहेत 2HH इक्लिप्सिंग इंटरॅक्शन आहे आणि 1 CH3 म्हणजे 2HH ही HH ही HH आणि एक CH3 इंटरॅक्शन्स आहेत. त्यामुळे त्याची एनर्जी जी आहे ती वाढते, पोटेन्शियल एनर्जी वाढते आणि त्यामुळे त्याची स्टॅबिलिटी एनर्जी वाढल्यामुळे कमी होते आणि हे लीस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन आहे. कोणतं? इक्लिप्स कन्फर्मेशन इज लीस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन ऑफ N ब्युटेन बिकॉज इन इक्लिप्स कन्फर्मेशन ऑफ N ब्युटेन there is 1 CH3 and 2 HH इक्लिप्सिंग इंटरॅक्शन विच इन्क्रीजेस द पोटेन्शियल एनर्जी ऑफ कन्फर्मेशन. त्यामुळे त्याचं झालं आपल्याला एनर्जी वाढल्यामुळे लेस स्टेबल. आता ही एनर्जी किती वाढते? 4.1 to 6.0 किलो कॅलरी पर मोल एवढी. CH3 इंटरॅक्शन एकाची एनर्जी 2.1 to 4 किलो कॅलरीने वाढते आणि HH इंटरॅक्शनची एनर्जी 2 किलो कॅलरी. एकाची एक म्हणजे दोन हायड्रोजनची अशी 6 किलो कॅलरी 4 ते 6 किलो कॅलरी एवढी एनर्जी वाढते. आता दुसरं कन्फर्मेशन काय? गॉय कन्फर्मेशन. हे गॉय म्हणजे इथं CH3 गॉय पोझिशनला आहे म्हणून त्याला म्हणतं गॉय. 1 गॉय इंटरॅक्शन आहे त्यामुळे त्याच्यामध्ये काय आहे? गॉय कन्फर्मेशन डायहेड्रल अँगलची एनर्जी जी आहे
ती 0.8 to 0.9 किलो कॅलरीने वाढते. म्हणजे याची एनर्जी कितीने वाढली? 0.8 to 0. एवढीच, म्हणजे कमी वाढते एनर्जी. त्यामुळे ते काय सेकंड मोस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन आहे. कसं आहे? त्याची 9 एवढी कम्पॅरेटिव्हली सेकंड मोस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन आहे, कारण एनर्जी फक्त 0.8 एवढीच वाढते किंवा 0.9 एवढी वाढते. तर त्याच्यामध्ये CH3 गॉय इंटरॅक्शन आहे, त्याची एनर्जी 0.8 असते. म्हणून गॉय कन्फर्मेशन, त्याला स्क्यू पण म्हणतात, दुसरं नाव स्क्यू कन्फर्मेशन. स्क्यू कन्फर्मेशन इज सेकंड मोस्ट प्रिफर्ड कन्फर्मेशन. आणि आता आहे पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशन. पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये काय, हे एक पार्शियल इक्लिप्स आहे आणि हे एक पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशन आहे. त्याच्यामध्ये CH3H दोन इक्लिप्सिंग कन्फर्मेशन्स याच्यामध्ये इंटरॅक्शन्स आहेत आणि एक आहे HH इंटरॅक्शन. तर इक्लिप्स कन्फर्मेशनमध्ये मग आपल्याला आहे मिथाइल ग्रुप ऑफ 1 कार्बन ॲटम इज एक्सप्रेशन विथ हायड्रोजन ॲटम. धस द एनर्जी ऑफ 2 CH3H, दोन CH3H इंटरॅक्शन्समध्ये एकाची एनर्जी 1.3, दोन इंटरॅक्शन्स आहे म्हणून 2.6 किलो कॅलरी होती. आणि एक त्याच्यामध्ये HH इक्लिप्सिंग इंटरॅक्शन आहे म्हणून 1 किलो कॅलरी एवढी एनर्जी, म्हणजे 3.6 किलो कॅलरी पर मोल. इक्लिप्सिंग कन्फर्मेशन म्हणजे ही कन्फर्मेशन आणि ह्या कन्फर्मेशनची एनर्जी 2.6 किलो कॅलरी एवढी एनर्जी वाढते. त्यामुळे हे पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशन कसं आहे? लेस स्टेबल. कोणापेक्षा? गॉय कन्फर्मेशनपेक्षा कसं आहे? कमी स्टेबल आहे, कारण याची फक्त 0.8 किलो कॅलरी एनर्जी आहे. त्यामुळे याची एनर्जी किती झाली? हे 2.6 किलो कॅलरी, 3.6 किलो कॅलरी. आणि याची किती आहे? याची आहे 4.126. त्यामुळे पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशन इज मोर स्टेबल दॅन इक्लिप्सपेक्षा कसं आहे? जास्त स्टेबल आहे, पण गॉयपेक्षा कसं आहे? कमी स्टेबल आहे कन्फर्मेशन. पुढचं कन्फर्मेशन जे आहे त्याला म्हणतो आपण स्टॅगर्ड कन्फर्मेशन. स्टॅगर्डमध्ये कसं आहे? ग्रुप्स आर फार अवे. हे स्टॅगर्डमध्ये CH3 एकमेकांपासून लांब आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये सिरिक इंटरॅक्शन्स आर लेस, पोटेन्शियल एनर्जी इज लोअर, अँड दॅट्स वाय द स्टॅगर्ड कन्फर्मेशन इज मोर स्टेबल कन्फर्मेशन. त्याची एनर्जी 0 किलो कॅलरी पर मोल आपल्याला काय आहे? दाखवली जाते. म्हणजे सगळे जे कन्फर्मेशन्स आहेत त्याच्यामध्ये त्याची जर आपण स्टॅबिलिटी ऑर्डर पाहिली तर सगळ्यात जास्त कुठलं? अँटी कन्फर्मेशन किंवा स्टॅगर्ड कन्फर्मेशन जास्त स्टेबल आहे. त्यानंतर गॉय किंवा स्क्यू त्याला म्हणतो ते स्टेबल आहे. नंतर पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन आहे आणि नंतर मग फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन आहे. हे सगळे जे कन्फर्मेशन्स आहेत हे एनर्जी प्रोफाईल डायग्रॅमने काढलेलं आहे. हा डायहेड्रल अँगल पोटेन्शियल एनर्जी आणि हा डायहेड्रल अँगल. अँटी कन्फर्मेशनची एनर्जी 0 कन्सिडर केली जाते. गॉय कन्फर्मेशनची 0.8ने वाढते, कारण CH3 गॉय इंटरॅक्शन असतात. त्याच्यानंतर जे काही पार्शियल इक्लिप्स आहे त्याच्यामध्ये CH3H पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन 2 आणि एक HH त्याची 3.6 किलो कॅलरी आणि फुल्लीची हे आहे 4.126 किलो कॅलरी. याच्यामध्ये डायहेड्रल अँगल ज्या वेळेला 0 असतो त्यावेळेला CH3 ग्रुप जे आहेत एकमेकाच्या जवळ आहेत, एनर्जी जास्त असते त्यावेळेला असतं फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन. 0 अँगल ज्या वेळेला असतो त्यावेळेला फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन हा 0 अँगल आहे त्यावेळेला, आणि म्हणून त्याची एनर्जी जास्त आहे. जसं आपण रोटेट करायला सुरुवात करू तर एनर्जी कमी व्हायला लागते, कारण 2 CH3 ग्रुप एकमेकांपासून लांब जायला लागतात. आणि ज्या वेळेला बॉन्ड अँगल 60 होतो त्यावेळेला आपल्याला मिळतं गॉय कन्फर्मेशन. 2 CH3 ग्रुप कसे होतात? एकमेकांपासून थोडे लांब जातात, म्हणून मिळालं गॉय कन्फर्मेशन. हे 60 डिग्रीने मिळालं. त्याची एनर्जी असते 0.8 किलो कॅलरी. पुन्हा त्याला रोटेट करायला सुरुवात केली 60 डिग्रीने, आपल्याला अँगल मिळतो 120. त्यावेळेला आपल्याला पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन मिळतं. म्हणजे पार्शियली इक्लिप्समध्ये CH3H इंटरॅक्शन्स आहेत, हे जवळ येतात, म्हणून त्याची एनर्जी थोडीशी वाढते. ही एनर्जी वाढली ती 3.6 किलो कॅलरी झाली. पुन्हा त्याला आपण रोटेट करायला सुरुवात केली 60 डिग्रीने, तर आपल्याला एनर्जी अँटी CH3 ग्रुप एकमेकांपासून लांब जातात, म्हणजे स्टॅगर्ड कन्फर्मेशन मिळतं, ज्याची एनर्जी आपण 0 कन्सिडर केलेली आहे. पुन्हा रोटेट केलं, पुन्हा ज्या वेळेला बॉन्ड अँगल 240 होईल त्यावेळेला पुन्हा पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन मिळतं, त्याची स्टॅबिलिटी पुन्हा कमी होते. पुन्हा रोटेट केलं गॉय मिळतं आणि पुन्हा रोटेट केलं की फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन. अशा प्रकारे हे एनर्जी प्रोफाईल डायग्रॅम हे दाखवली जाते. पण हे जे काही आयसोमर्स आहेत त्याची एनर्जी बॅरियर किती आहे? 0 to 4.126 किलो कॅलरी, आणि रूम टेम्परेचरला एवढी एनर्जी सहज मिळते. त्यामुळे हे सगळे कन्फर्मेशन जे आहेत
ते एकमेकांमध्ये कन्व्हर्ट होत राहतात. ग्वाय टू इक्लिप्स, इक्लिप्स टू फुल्ली इक्लिप्स टू त्याच्यामुळे ते कन्फर्मेशन जे आहेत सगळे आपण सेपरेट करू शकत नाही. दे कॅन नॉट बी आयसोलेटेड. आता याच्यामध्ये मात्र काय आहे, जो मॉलिक्यूल आहे 25 डिग्रीला जर आपण कन्सिडर केलं तर ब्युटेन मॉलिक्यूल 70% मॉलिक्यूल हा कसा असतो, स्टॅगर्ड कन्फर्मेशनमध्ये असतो. 30% मॉलिक्यूल हा स्क्यू कन्फर्मेशनमध्ये आपल्याला असतो, कारण स्क्यू कन्फर्मेशन पण थोडंसं स्टेबल आहे 0.8 किलो कॅलरी. सो अशा प्रकारे हे कन्फर्मेशन्स आहेत कंपाऊंडचे. आता हे जे काही कन्फर्मेशन्स आहेत त्याच्यावरती वेगवेगळे फॅक्टर्स त्याला अफेक्ट करतात. पहिलं आहे टॉर्शनल स्ट्रेन. टॉर्शनल स्ट्रेन म्हणजे काय, एनी पेअर ऑफ डायहेड्रल कार्बन अटॅच टू इच अदर टेंड टू हॅव देअर बॉन्ड स्टॅगर्ड आणि ए डेव्हिएशन फ्रॉम द स्टॅगर्ड अरेंजमेंट लीड्स टू टॉर्शनल स्ट्रेन. कुठल्याही मॉलिक्यूल जे आहे त्याच्यामध्ये स्टॅबल कन्फर्मेशन जे आहे स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. आणि या स्टॅगर्ड कन्फर्मेशनमधनं जर मॉलिक्यूलला आपल्याला रोटेट करायचं असेल तर काय, त्याला जे काही बल्की ग्रुप्स असतील ते बल्की ग्रुप्स रोटेट करण्यासाठी एनर्जी लागते. आणि ती जी एनर्जी रोटेट करण्यासाठीची लागते त्याला म्हणतो टॉर्शनल एनर्जी. एनर्जी रिक्वायर्ड टू रोटेट द बॉन्ड्स ऑफ टू डिफरंट कार्बन ॲटम इज एक टॉर्शनल एनर्जी किंवा टॉर्शनल स्ट्रेन त्याला म्हणतात. ही टॉर्शनल स्ट्रेन बल्की ग्रुप असेल तर जास्त असतं, लाईट ग्रुप असेल तर कमी असतं. आणि दुसरं असतं नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन्स. दोन ॲटम्स जे असतील त्याच्या बॉन्ड्स, एका कार्बनवरचा एक ॲटम आणि दुसऱ्या कार्बनवरचा आहे, त्यांच्यामध्ये ज्या इंटरॅक्शन्स असतील नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन ज्याला म्हणतो, ते जे बल्की ग्रुप असतील तर ते जास्त असतात आणि लाईट ग्रुप असतील तर त्या कमी असतात. आणि जेवढं नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त, आणि जेवढ्या नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन्स या जास्त तेवढी त्याच्यामध्ये काय असते. आणि त्याच्यामध्ये स्थिरी क्राउडिंग पण होते. नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन जवळ ग्रुप लांब असतील जवळ असतील त्यानुसार ते डिपेंड असतं. आणि दुसरा फॅक्टर आहे डायपोल इंटरॅक्शन. नॉन बॉन्डेड ॲटम्स टेंड टू टेक पोझिशन ऑफ मॅक्झिमम डायपोल रिपल्शन और मॅक्झिमम डायपोल इंटरॅक्शन्स. डायपोल इंटरॅक्शन्स जर मिनिमम असतील तर स्टॅबिलिटी जास्त असते आणि डायपोल इंटरॅक्शन जास्त असतील. तर आता इथे दिलेलं कंपाऊंड आहे इथिलीन डायब्रोमाइड कंपाऊंड आहे. याचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे, हे जास्त स्टेबल कन्फर्मेशन आहे. आता याच्यामध्ये हा जे कंपाऊंड आहे हा इट इज लेस स्टेबल. हा लेस स्टेबल का आहे याच्यामध्ये, तर इथं हायड्रोजन जे आहे तिथे दाखवलेलं आहे बघा, CL आणि OH ग्रुप जे आहेत ते आर अँटी टू इच अदर. अँटी असल्यामुळे स्टिरिक इंटरॅक्शन्स कमी आहेत. पण हे जे ज्या वेळेला स्क्यू कन्फर्मेशन होईल म्हणजे याचं दोघांमध्ये CLचा आणि OHचा बॉन्ड अँगल ज्या वेळेला 60 डिग्री होईल त्यावेळेला काय होईल, गॉय कन्फर्मेशन मिळतं. काय मिळतं आपल्याला, गॉय. आणि या गॉयमध्ये काय आहे तर हा OH ग्रुप पोलर ग्रुप आहे. म्हणजे OHवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज असतो, नायट्रोजनवर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. इथं क्लोरीन हा डेल्टा निगेटिव्ह असतो. त्यामुळे काय होतं, देर इज अ फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. इथं बॉन्ड डेटिव्ह बॉन्ड फॉर्मेशन होतं, हायड्रोजन बॉन्डिंग ज्याला आपण म्हणतो. आणि त्यामुळे काय, आता रोटेशन जर करायचं असेल तो रिक्वायर्ड एनर्जी टू ब्रेक दिस हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी पण एनर्जी लागेल. त्यामुळे हे जे स्क्यू कन्फर्मेशन आहे याची स्टॅबिलिटी कशी असते अशा कंपाऊंडमध्ये वाढते. का, तर ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. हा क्लोरोहायड्रिन जो कंपाऊंड आहे याच्यामधलं गाय कन्फर्मेशन काय आहे, जास्त स्टेबल आहे. कारण काय त्याच्यामध्ये काय, ड्यू टू द हायड्रोजन बॉन्डिंग. आणि इथे जी काय ब्रोमाइड कंपाऊंड आहे याचं स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. याच्यामध्ये लेस नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन आहेत. या कंपाऊंडची ब्रोमीनची इंटरॅक्शन एकमेकांपासून लांब असल्यामुळे कमी आहे. सो दिस इज द इफेक्ट ऑफ डायपोल इंटरॅक्शन अंडर डिफरंट कन्फर्मेशन्स. अशा प्रकारे हे वेगवेगळ्या कन्फर्मेशन्स जे आहेत त्याची तुम्हाला इथं एक्झरसाईजमध्ये तुम्ही त्याची पोटेन्शियल एनर्जी कशी दिलेली तुम्ही स्टडी करू शकतात. अशा प्रकारे हे कंपाऊंड जे आहेत त्यांचे कन्फर्मेशन्स आहेत. त्याला म्हणतो कन्फर्मेशनल आयसोमर्स. आणि कन्फर्मेशनल आयसोमर्स कशामुळे आहेत तर कार्बन बॉन्ड जो आहे सिंगल बॉन्ड याचं रोटेशन होतं. आणि रोटेशन झाल्यामुळे दोन वेगवेगळ्या कार्बन ॲटम्सचे काय होतात, बॉन्ड अँगल बदलतात आणि त्याच्या इंटरॅक्शन्स बदलतात. नॉन बॉन्डेड इंटरॅक्शन, सिरिक इंटरॅक्शन बदलतात. त्यामुळे त्यांची एनर्जी बदलते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स आपल्याला मिळतात. मग इथेनमध्ये 2 कन्फर्मेशन्स आहेत, इक्लिप्स कन्फर्मेशन आणि स्टॅगर्ड कन्फर्मेशन. तसं ब्युटेनमध्ये पण प्रॉपेनमध्ये पण 2 कन्फर्मेशन आहे, इक्लिप्स कन्फर्मेशन आहे, स्टॅगर्ड कन्फर्मेशन. आणि नंतर ब्युटेनमध्ये आपल्याला काय 6 प्रकारचे कन्फर्मेशन्स आपण पाहिलं, फुल्ली इक्लिप्स, गॉय पार्शियली इक्लिप्स, स्टॅगर्ड कन्फर्मेशन, पार्शियली इक्लिप्स आणि गॉय सेकंड. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कन्फर्मेशन्स आपल्याला मिळतात आणि डिपेंडिंग अपॉन दॅट त्याची स्टॅबिलिटी डिसाईड केली जाते.
आणि ह्या चॅप्टरमधला जो लास्ट पार्ट आहे स्टिरिओकेमिस्ट्री ऑफ सायक्लोहेक्झेन. या सायक्लोहेक्झेनची स्टिरिओकेमिस्ट्री मग आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ह्या लेक्चरवरती तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला विचारू शकतात, आणि शंका असल्यास व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही करा. लेक्चर बघायला विसरू नका, लेक्चर एन्जॉय करा. शंका असतील तर विचारायला विसरू नका.